नमस्कार, आपण पाहताय एबीपी माझा. मी श्रुती कुलकर्णी. या बुलेटिनमध्ये आपले स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया महाराष्ट्र सुपरफास्ट मधून. ठाकरे सेनेच्या मुंबईतील शाखा प्रमुखांची शिवसेना भवनात बैठक. उद्धव ठाकरेंचं शाखा प्रमुखांना मार्गदर्शन. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं कंबर कसली आहे. घाटकोपरमध्ये जयंत पाटलांच्या उपस्थितीत संकल्प शिबिर पार पडलं. फडणवीस राज भेटीतल्या चर्चेची आपल्याकडे इत्थंभूत माहिती. सामना रोखठोकमधून खासदार संजय राऊतांचा दावा. महाराष्ट्रात सध्या मदाऱ्यांचा खेळ सुरू असून प्रत्येक पक्ष नेता आपल्या तालावर नाचतो असं फडणवीसांना वाटतं, असाही हल्लाबोल. मुंबई महापालिकेवर प्रशासक असताना कमिशनमधून 34,000 कोटींची कमाई. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप. 34,000 कोटींपैकी शिंदे फडणवीसांना किती मिळाले ते कळालं पाहिजे, राऊतांचा हल्लाबोल. रश्मी वहिनींमुळे आदित्य ठाकरेंना मंत्रिपद. मंत्री भरत गोगावलेंचा मोठा दावा. उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री होऊन मुलाला मंत्रिपद देणं हे चुकीचं, गोगावलेंचा हल्लाबोल. गोगावलेंसारख्या उडाणटप्पू लोकांना आपण उत्तर देत नाही. आदित्य ठाकरेंच्या मंत्रिपदावरून भरत गोगावलेंनी केलेल्या दाव्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया. शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगार आक्रमक. विलीनीकरणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक. बीबीए, बीसीए, एमबीबीएस प्रवेशासाठीची परीक्षा पुन्हा एकदा घेण्यात येणार. यापूर्वी सीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा सीईटी परीक्षा देण्यासाठी 20 जून पर्यंत नोंदणी करता येईल. महावितरणची सौर ऊर्जेत 30,000 कोटींची गुंतवणूक. देशात सर्वप्रथम सौर ऊर्जेद्वारे 42 लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याचं उद्दिष्ट. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 20,000चा बोनस. भात पिकाचे उत्पादन घेणाऱ्या राज्यातील 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 669 कोटी 20 लाखांचा बोनस. पणन कार्यालयाला रक्कम वळते. आषाढी वारीत वैद्यकीय सेवेला वाहिलेल्या आगळ्या-वेगळ्या अशा डॉक्टर दिंडीचं मुंबईहून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान. 16 वैद्यकीय कॅम्प, 450हून अधिक तज्ज्ञ डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफचा दिंडीत सहभाग. लोकलच्या सर्व प्रथम श्रेणी डब्यात आता टीसी असणार. तिकीट किंवा पास नसेल तर दंड वसूल केला जाणार. प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये अनधिकृत प्रवासाच्या तक्रारी वाढल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. आजपासून मुंबईकरांना राखीव साठ्यातून पाणी पुरवठा होणार आहे. वैतरणा धरणातून 68,000 दशलक्ष लिटर तर भातसामधून 1,73,000 दशलक्ष लिटर पाणी उसळणार. अमेरिकेतून भारतात सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी एअर इंडियाच्या क्रू मेंबरला मुंबई विमानतळावरून डीआरआयकडून अटक. 1,41,00,000चं 1,373 ग्राम सोनं हस्तगत. कल्याणमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटर विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात कैलास होम सोसायटीत स्मार्ट मीटर लावण्यास गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण. मुंब्रा अपघातात मृत्यू जवळून पाहणाऱ्या टिटवाळ्यातील तुषार भगतनं सांगितला थरारक अनुभव. दुर्घटनेनंतर आयुष्य बदललं. नोकरीवरही गंडांतर आलं तेव्हा रेल्वे प्रशासनानं रोजगार पुरवण्याची केली मागणी. भिवंडीतील वळ गावाच्या हद्दीत केमिकल गोदामाला आग लागली. यात एका कामगाराचा होरपळून मृत्यू झालाय. आगीत 18हून अधिक गोदामं जळून खाक. हेरिटेज वास्तू असल्यानं पुण्यातील शनिवार वाड्याच्या 100 मीटर परिसरात कुठल्याही बांधकामाला परवानगी नाही. त्याला विरोध करत परिसरातील नागरिकांचं घंटानाद आंदोलन. पुण्यात फुरसुंगी नगर परिषद कार्यालयावर आंदोलकांकडून निषेध मोर्चा. जिल्हाधिकाऱ्यांसोबत केलेल्या पत्रव्यवहारातील एकही काम न झाल्यानं नागरिकांचा संताप. महिला आंदोलकांकडून प्रशासकांना बांगड्यांचा आहे. पुण्याचा सराईत गुंड अट्टी रहीम शेखचा सोलापूर पोलिसांकडून एन्काउंटर. लांबोटी जवळच्या चकमकीत अट्टीचा एन्काउंटर. पुणे पोलिसात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती. आपल्या मुलावर खोटा गुन्हा दाखल केला. गोळीबार केलेला नसताना देखील पोलिसांनी शाहरुख शेखचा एन्काउंटर केल्याचा त्याच्या कुटुंबियांचा आरोप आहे. आजपासून विठ्ठलाच्या टोकन दर्शनाला सुरुवात. आज 6 स्लॉट्समध्ये 1,200 भाविकांना दर्शन मिळेल. त्यामुळे विठ्ठल भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पुण्यात दहशत माजवणाऱ्या 2 गुन्हेगारांची देहू रोड पोलिसांनी धिंड काढली. अशा गुन्हेगारांची माहिती देण्याचं पोलिसांचं नागरिकांना आवाहन. साताऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ.
भंडाऱ्यातील पवनी तालुक्यात वादळी वाऱ्याचा पिकांना फटका बसलाय. 3 एकरातील कारलं पीक जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्याचं 4 लाखांचं नुकसान. सोलापूरमधील जलशुद्धीकरण केंद्राची मंत्री जयकुमार गोरेंकडून पाहणी. उजनी धरण ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचं काम पूर्ण. संतोष देशमुखांचा मुलगा विराजचा शिक्षणाचा खर्च आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. दोन्ही मुलांचा आमदार सदाभाऊ खोत यांच्या SK इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये प्रवेश. 8वी ते 12वी पर्यंतचा शिक्षणाचा खर्च मुख्यमंत्री करतील. संतोष देशमुख कुटुंबियांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित. शाळा सुरू होण्याचा पहिला दिवस आणि पेरणीचा दिवस असल्यानं आंदोलन स्थगित. हत्या प्रकरणात फरार कृष्ण आंधळेच्या अटकेसाठी ठिय्या आंदोलन करण्यात येणार होतं. भावना गवळींशी संबंधित महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टचं मनी लॉन्ड्रिंग प्रकरण. शिंदेच्या शिवसेनेचे नेते सईद खान यांना विशेष PMLA न्यायालयानं केलं दोषमुक्त. बीड जिल्हा परिषदेचे 61 गट असणार. यंदा केज तालुक्यात 1 गट वाढवण्यात आल्यानं सदस्य संख्या 61 असेल तर 11 पंचायत समित्यांमध्ये 122 गण असतील. नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि राजेश पवार यांच्या घराबाहेर दिव्यांगांचं आंदोलन. DPDCतील दिव्यांगांचा राखीव निधी खर्च न झाल्यानं केलं भीक मागू आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुसरीत शिकणाऱ्या मुलाचा अपहरणाचा प्रयत्न. मुलानं आरडाओरड केल्यानं अपहरणकर्त्याचा डाव फसला. मुकुंदवाडीतील न्यू ST कॉलनी परिसरातील घटना. अज्ञातांवर गुन्हा दाखल. लातूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे 22 पूल आणि 31 किलोमीटरच्या रस्त्याचं नुकसान झालंय. तात्पुरत्या दुरुस्तीसाठी 15 कोटी तर कायमस्वरूपीच्या दुरुस्तीसाठी 31 कोटींचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर. धाराशिवच्या सोनारवाडीत शेतकऱ्यांची 13 लाखांची फसवणूक. सोयाबीन खरेदी करून पैसे न दिल्याप्रकरणी 3 विरोधात गुन्हा दाखल. बीडमध्ये खरीपाच्या पेरणीला वेग. पारंपरिक पद्धतीला फाटा देत शेतकऱ्यांचा यांत्रिकीकरणाकडे कल. पेरणीसाठी लागणारा खर्च लक्षात घेता शेतमालाला हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जालन्यातील बदनापूरमध्ये बाजार वाहे गावात भर रस्त्यात पाणी साचल्यानं तरुणाचं ग्रामपंचायत विरोधात आंदोलन. साचलेल्या पाण्यात बसून नोंदवला निषेध. मुक्ताईंच्या पालखीचं जालन्यात आगमन झालंय. खानदेश विदर्भाचा प्रवास करत जालन्यात आलेल्या मुक्ताईंच्या पालखीचं जल्लोषात स्वागत. मंत्री पंकजा मुंडे अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी विदर्भाची कुलस्वामिनी अंबा एकविरा देवीचं त्यांनी दर्शन घेतलं. वर्ध्यात देवळी ते दिघी या रस्त्यावर खड्ड्यात उतरून युवा संघर्ष समितीचं आंदोलन. खड्ड्यामुळे दिघी गावात येणारी बस मागील 3 वर्षांपासून बंद आहे. पुलाच्या दुरुस्तीच्या मागणीकरता युवा संघर्ष समितीनं हे आंदोलन केलं. नागपुरातल्या लवचिक चोराचा CCTV प्रचंड व्हायरल होतोय. बियर शॉपीमध्ये शिरत 25,000ची रोख रक्कम त्याने लंपास केली. शेख राजा असं 20 वर्षीय चोरट्याचं नाव आहे. गोंदियाच्या मंगरुटोला परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीला रावणवाडी पोलिसांनी अटक केली आहे. पिशवीत 2 ट्रिगर असलेला कट्टा जप्त आणि आरोपी विरोधात हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल. वर्ध्याच्या तळेगाव भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. नागरिकांची तारांबळ. पेरण्या सुरू असताना पाऊस आल्यानं शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. गोंदियातील धान उत्पादक शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. 180 कोटींचा बोनस बुधवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. शासनाकडून 6 महिन्यांनंतर पणन कार्यालयाकडे बोनसचा निधी वर्ग. वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात झालाय. उभ्या टँकरला भरधाव ट्रकची जोरदार धडक. अपघातात 2घांचा मृत्यू तर 2 जण जखमी. भंडाऱ्याच्या वरठी पोलिसांकडून कत्तलीसाठी जाणाऱ्या 16 गोवंशांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी 2घांना अटक तर ट्रकसह 21 लाखांचा मुद्देमाल जप्त. चंद्रपूरच्या जाटलापूर गावात रानटी हत्तीचा हल्ला. शेतात गेलेल्या 65 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. वन विभागाची टीम घटनास्थळी. परिसरात तणावाचं वातावरण. भंडाऱ्यात शेतपिकांच्या रखवालीसाठी गेलेल्या शेतकऱ्यावर अस्वलानं हल्ला केला. शेतकऱ्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं असून डोक्याला 30 टाके पडल्याची माहिती आहे. रत्नागिरीतील खेडमध्ये मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. मुसळधार पावसानं रत्नागिरी जिल्ह्यातील काजळी, अर्जुना, गोदावरी नदी दुथडी भरून वाहण्यास सुरुवात. मागील 24 तासात मंडणगडमध्ये सर्वाधिक 177 मिलीमीटर पावसाची नोंद. रत्नागिरीतील निसर्गप्रेमींना भुरळ पाडणारा परशुराम घाटातील सवतसडा धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित झालाय. मुंबई गोवा महामार्गावरच हा धबधबा असल्यामुळे पर्यटक याकडे आकर्षित होताना दिसत आहेत.
रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे काळ नदी दुथडी भरून वाहतीये. माणगावात ढगफुटी सदृश पावसामुळे नदीला पुराचा धोका. गुहागर आणि चिपळूणमध्ये पावसाचा जोर कायम. हवामान विभागाकडून रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट. माथेरानला पार्किंगमधील झाड कोसळल्यानं 3 गाड्यांचं नुकसान झालंय. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कुडाळ तालुक्याच्या डिगस गावात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर झाड कोसळल्यानं वाहतूक ठप्प झाली. एसटी बस अडकल्यामुळे नागरिकांचे हाल. मुसळधार पावसानं रायगडच्या पाली खोपोली मार्गावरील पाली नांदगाव रस्ता पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेला. त्यात चुकीच्या खोदकामामुळे या ठिकाणी एक मिनी टेम्पो अडकून पडल्याची घटना समोर आली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कणकवली बाजारपेठेतील उड्डाणपुलाला तडा गेलाय. पुलाला जॉईंट असलेल्या रस्त्याच्या पृष्ठभागाच्या खालील बाजूस तडा. तंत्रज्ञांची टीम घटनास्थळी येऊन पाहणी करणार. नाशिकच्या द्वारका सर्कल परिसरातील अतिक्रमणावर हातोडा. काल भुजबळांनी पाहणी केल्यावर अधिकाऱ्यांना खडसावलं होतं. त्यानंतर आज पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकामावर तात्काळ कारवाई. पत्नीनंच पतीची कुऱ्हाडीनं वार करून हत्या केली आहे. नाशिकच्या सुरगणातील ही धक्कादायक घटना आहे. 2 महिने शोषखड्ड्यात पुरून ठेवला होता मृतदेह. हत्येचं कारण अस्पष्ट आहे. संगमनेरच्या कोकणगाव शिवारात भीषण अपघात झाला. ट्रॅव्हल्स आणि ट्रकची समोरासमोर धडक. अपघातात 3 मृत्यू तर 8 जण जखमी. आणि आता एक बातमी सविस्तरपणे पाहूयात. केदारनाथ येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत